नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिस्टल क्लिअर या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती मी प्रथमेश वाडकर आपलं सहर्ष स्वागत करतो। आज आपण ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 आहेत अशा संख्यांचे वर्ग इझिली कसे सॉल्व्ह करता येतील ते पाहूया। बघा इकडे लक्ष द्या। सपोज आपण 35 पकडले, 35 या संख्येचा वर्ग करायचा आहे। एकक स्थानी 5 आहेत, जर एकक स्थानी 5 असतील तर ॲज इट इज किती लिहून घ्यायचे 25। दशक स्थानी किती आहे 3 दशक स्थानी असतील तर 3 आणि त्याच्या पुढची संख्या 4 यांचा गुणाकार करायचा जो येतो 12। हे जे 12 आले ते ॲज इट इज काय करायचे 25 च्या अगोदर लिहून घ्यायचे। अशा रीतीने आपण 35 चा वर्ग केलाय। सेकंड आपण या ठिकाणी आता 75 घेऊया आणि 75 चा वर्ग करूया। या ठिकाणी सुद्धा किती आहे एकक स्थानी 5 आहेत। एकक स्थानी जर 5 असतील तर ॲज इट इज किती लिहून घ्यायची 25। दशक स्थानी किती आहेत 7 आहेत। 7 आणि त्याच्या पुढची संख्या कुठली असते बट ऑब्वियस 8। 7 आणि 8 यांचा गुणाकार किती येतो 56। हे जे 56 आले ते ॲज इट इज 25 च्या अगोदर लिहून घ्यायचे 56 25। अशा रीतीने 75 चा वर्ग काढलाय। फक्त 2 अंकी संख्यांचेच नाही तर 3 अंकी संख्यांचे वर्ग देखील अशा पद्धतीने काढता येतात। ते कसे काढायचे ते बघूया। लक्ष द्या। सपोज 125 या संख्येचा आपल्याला वर्ग काढायचा आहे तर मगाशी सांगितल्याप्रमाणेच 5 एकक स्थानी ॲज इट इज 25 लिहून घ्यायचे। संख्या मग रिमेनिंग राहिली काय 12, ते दोन्ही अंक घ्यायचे 12 आणि त्याच्या पुढची संख्या 13। आता यांचा गुणाकार करायचा 13 दुणे 26, 26 चे 6 आजचे आले 2, 13 एके 13, 13 आणि 2 15। हे 156 जे आलेले आहे ते ॲज इट इज 156 125 च्या मागे लिहून घ्यायचे। अशा रीतीने 125 चा वर्ग आलेला आहे 15725। त्यानंतर अजून एक घेऊया 415। आता एकक स्थानी किती आहेत 5, 5 चे एकक स्थानी ॲज इट इज 25 लिहून घ्यायचे आणि रिमेनिंग किती राहतात 41, 41 गुणिले 42, 42 41 42 चे 2 आजचे आले 4। आता 42 गुणिले 4 हे जर तुम्हाला करता येत नसतील तर काय करायचं 40 चा 4 वेळा गुणाकार केला 4 + 16 म्हणजे 160 झाले आणि रिमेनिंग राहतात 2 आणि 4 चा गुणाकार करायचा जो असतो 8। मग 160 मध्ये 8 मिळवले किती झाले 168 झाले आणि हे 4 असे मिळून किती झाले 172 म्हणजे झाले 1722। ते 1722 ॲज इट इज इथे लिहून घ्यायचे। अशा रीतीने आपण 415 चा देखील वर्ग काढलेला आहे। याच मेथडने 15 पासून 995 पर्यंतचे वर्ग काढता येतात आणि ते सहजरित्या 5 ते 10 सेकंदामध्ये आपण काढू शकतो। आता मी 995 चा वर्ग दाखवतोय कशा रीतीने करायचा आहे। एकक स्थानी किती आहेत 5, एकक स्थानी जर 5 असतील तर मी सांगितल्याप्रमाणे 5 चे ॲज इट इज 5 चा वर्ग लिहून घ्यायचे 25। रिमेनिंग किती राहतात 99 आणि त्याच्या पुढची संख्या 100। विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा कुठलीही संख्या 100 सोबत मल्टिप्लिकेशन केली जाते तेव्हा त्या संख्येच्या ॲज इट इज मागे 2 शून्य लागतात आणि तोच त्याचा गुणाकार असतो। मग किती होणार आहे 9900। हा गुणाकार करण्यात फालतूचा वेळ घालवू नका, पटकन इझिली सॉल्व्ह होतं। हीच मेथड वापरायची 9900। अशा रीतीने 995 चा वर्ग देखील काढलेला आहे। आता मी तुम्हाला 4 वर्ग देतोय ते तुम्ही त्याचा आन्सर कमेंट सेक्शन मध्ये मला सांगायचे। पहिला आहे 45, दुसरा 65, तिसरा 225 आणि चौथा 195। या 4 संख्यांचे वर्ग तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये याचा आन्सर द्यायचे। अशा रीतीने आपण क्रिस्टल क्लिअर बघितलेलं आहे। याच्यामध्ये आय थिंक तुम्हाला काही डाऊट नसेल। हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। दॅट्स इट फॉर टुडे। धन्यवाद।